आनंदवारी सह प्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट, जड से जुडो, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, अंबुजा सिमेंट, स्पेशल पार्टनर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, संशोधनेने समृद्धी, असोसिएट स्पॉन्सर डेकोरस, सांभाळेल फवारणीच्या पाण्याचे आरोग्य, स्वच्छ दाणेदार झकास चवदार सोनपरी भगर, डॉक्टर फिक्से वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट, द रॉयल इन बारामती, पुणे फॅशन बारामती। कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा। असे अभंग ऐकले, श्लोक ऐकले की मन अगदी मंत्रमुग्ध होतं। अशी मंत्रमुग्ध करणारी, जीवाला सुख देणारी वाट सध्या वारकरी चालतायत। नमस्कार, मी रुबीना पठाण, तुम्ही पाहताय झी 24 तास। आनंदवारीमध्ये आपलं स्वागत। भेटी लागे जीवा म्हणतात ते खोटं नाहीये। वारीत पावलोपावली वारकऱ्यांच्या मनात विठ्ठल भेटीची आस असते। आषाढी एकादशीला जेव्हा खरोखर साक्षात विठुरायाचं दर्शन होईल तेव्हा प्रत्येक वारकऱ्याचे डोळे आनंदानं पाणावतील। पण त्याआधी पंढरीची ही वाटही त्यांना दैवी वाटते। सोबत माऊलींच्या पालखीची साथ असते। मग काय, टाळ मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या नामघोषात अवघा आसमंत दणाणून जातो। आपल्या झी 24 तासची आनंदवारी ही निरंतर सुरू आहे। ही आनंदवारी नेमकी कुठे पोहोचली आहे, वारकऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना, सारं काही पाहणार आहोत संदीप पाठक सोबत। मंडळी, उंडवडीचा मुक्काम उरकून पहाट पहाट वारकरी निघतात आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती शहरामध्ये जिथे प्रवेश करते, म्हणजे शहराची आपण वेस म्हणूया, तिथं एक वारकऱ्यांचं शिल्प उभं केलेलं आहे जे अतिशय सुंदर आहे आणि ते शिल्प मला तुम्हाला दाखवायचं आहे। आपल्या झी 24 तासच्या आनंदवारीच्या प्रेक्षकांना दाखवा। या माऊली। नमस्कार माऊली। आत्ता मला ही तरुण मुलं मुली भेटलेली आहेत आणि एक खूप महत्त्वाचं काम ते वारीमध्ये करतायत। त्यांच्या टी शर्टवर लिहिलेलं आहे उत्कर्ष पर्यावरण वारी आणि एकल वापराच्या प्लास्टिकला नाही म्हणा। आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा संदेश ते वारकऱ्यांना देत आहेत, गावकऱ्यांना देत आहेत, सेवेकऱ्यांना देत आहेत। खूप महत्त्वाचं आहे। आपण विचारूया की ह्याचा उद्देश काय आणि हे तुम्ही कसं काम करताय। नमस्कार, मी साक्षी भोईर। आपलं उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन आहे। आपण मुंबईमधून हे सर्व कोऑर्डिनेट करत असतो। 8 राज्यांमध्ये आपलं काम चालतं। उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनची पर्यावरण संरक्षण ही मोहीम आहे, ज्याच्या अंतर्गत सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकल वापराचे प्लास्टिक ह्याचा वापर कमी व्हावा ह्यासाठी आपण काम करतो। कारण आपल्याला माहितीच आहे की प्लास्टिकचं प्रमाण किती वाढतं। नॉर्मल एक पिशवी बाजारात गेलो, घेतली आणि फेकून दिली, ते प्लास्टिक नष्ट व्हायला पण कितीतरी लक्ष टाइम लागतं। अगदी 1 मिनिटाचं प्लास्टिक आपण वर्षानुवर्ष ते तसंच राहतं। तर ह्यामुळे पृथ्वीचं नुकसान होतंय, पर्यावरणाचं नुकसान होतंय। तर हे कुठेतरी लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक ॲडव्होकेट दगडू लोंढे ह्यांना असं वाटलं की आपण पर्यावरणासाठी पण काम करूयात। त्यामुळे उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षांपासून हे काम चालू आहे। आता ही जी आपली पंढरपूर वारी निघाली आहे, तर आपण तुकाराम महाराजांच्या पालखीसोबतच देहूपासून हा उपक्रम राबवतोय, ज्याच्या आपण म्हणजे अगदी देहू त्यानंतर वेगवेगळ्या लोकेशनवर जिथे जिथे पालखी तळ आहे तिथे येऊन आम्ही हे मी दाखवतेच तुम्हाला ही म्हणजे यांचं म्हणणं आहे की हे प्लास्टिकच्या बॉटल वापरू नका माऊली असं तुम्ही सांगता आणि त्यांना ही
बाटली देता आणि सोबतच ही बॅगही देतोय आपण, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक त्यांनी न घेता त्यांनी हे बॅग वापराव्या. आणि स्पेशली शबनम बॅग वारकरी माऊलींसाठीच तयार केली आहे, जी पंढरपूर पर्यंत त्यांना वापरता येईल. मंडळी, आता माझ्यासोबत आहेत भाऊसाहेब ढोकले महाराज आणि त्यांच्यासोबत त्यांची सगळी टीम आहे, वारकरी आहेत. आणि त्यांना आपण विचारूया दिंडी क्रमांक किती आहे आणि कुठून आलात. महाराज, कुठून आलात? आम्ही करंदी तालुका शिरूर येथून आलो आहे. बर बर बर. आम्ही दिंडी क्रमांक किती तुमचा? दिंडी आमची जय जय रामकृष्ण हरी अन्नदान दिंडी सेवा मंडळ करंदी नंबर 1. आम्ही निघल्यापासून रोज सकाळचं अन्नदान करीत येतो. रोज 4-5 हजार लोकांची सेवा करतो. 200-400 किलोचं अन्न तयार करतो रोज. बाप रे. पण मग ह्याच्यासाठी तुम्ही खूप आधी निघता का? कारण आता दिंड्या यायला लागल्या ना. हो, आधी पुढे येतो आणि आमचं जे काय स्वयंपाक वगैरे महाप्रसाद बनवतो आणि सकाळी 6-6:30 चालू करतो. 8-9 वाजेपर्यंत प्रसाद देऊन ओके करतो. बापरे. आणि किती आधी येता तुम्ही? म्हणजे आता समजा तिकडनं निघाल्या, दिंड्या यायला लागल्या आता बारामतीमध्ये, तुम्ही किती आधी आला? आम्ही महाराजांच्या 2-3 किलोमीटर पुढे राहतो. अच्छा. पुढे राहिल्याच्या नंतर आमचा तिथं ठेप्यावरती मुक्काम असतो. मुक्कामाच्या दिवशी आम्ही संध्याकाळचं रात्रीच्या 2-2:30 उठलो का आम्ही 200-200-300 किलोचं अन्न तयार करतो आणि रोज अन्नदान सेवा करतो. माऊली, मी 6 वर्ष वारी करतोय. माझ्यासाठी हे नवीन आहे, कारण गावातली लोक अन्नदान करतात गावातली, कारण तिथेच लोक असतात. वारीमध्ये दिंडी क्रमांक जो असतो त्या दिंडीचे ट्रक असतात, ते दिंडी आपल्या 150-200-300 लोकांची जी दिंडी असते त्यांच्यासाठी अन्न तयार करतात. पण हे वेगळे नवीन आहे काहीतरी. आणि हे किती वर्षापासून करतात? हे गेले आम्ही 14 वर्ष झालं. 14 वर्षापासून आम्ही अन्नदानाची सेवा करतो. आणि तू का असं वाटलं तुम्हाला की आपण वारीमध्ये नुसतं चालायचं तसं न करता वारकऱ्यांना अन्नदान करावं? ह्या वारीमध्ये मी आपल्या अन्नदान दिंडीच्या आधी 5-7 वर्षे पायी डोक्यावरती बोजा घेऊन पिशव्या घेऊन असं येत होतो. आल्याच्या नंतर हे सर्व 6 वर्षामध्ये मी चिंतन केलं की ह्या वारीमध्ये आपल्याला दानाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आपल्याला हे येणाऱ्या भाविकांना अन्नदान केलंच पाहिजे. मग गेले 14 वर्ष आम्ही हे अन्नदान करीत येतोय. मग किती काय ट्रक टेम्पो किती काय? 2-4 गाड्या आहेत आमच्या. टेम्पो आहे, बर, पाण्याची गाडी आहे, सर्व व्यवस्था आहे आमची. बापरे. आणि ते भरूनच निघत असताना तुम्ही साखर पिठ मिठ सगळं मटेरियल भरायचं आपला की निघालं. आणि कसं वाटतं? एरवी गाव जेवण देणं वेगळं माऊली आणि हिथं वारकऱ्यांना अन्नदान करणं वेगळं माऊली. कसं वाटतंय? जोरात आहे. 1 नंबर मध्ये जातो आम्ही. नंबर 1 आमच्या दिंडीचं. कसं आहे माऊली, इथं अन्नात जर भक्ती उतरली ना, अन्न तर आपण रोजच खातो, परंतु अन्नात जर भक्ती उतरली ना तर त्याचा महाप्रसाद होत असतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अन्नामध्ये जर भक्ती उतरली तर त्याचा महाप्रसाद होतो. माऊली, नुसती पुस्तकं वाचूनच ज्ञान मिळतं असं नाही हो, हे अनुभवाचं ज्ञान आहे. मी इंदोरी गावचा राजाराम चांगदेव शिंदे, भंडारा डोंगराच्या पायथ्याशी माझं गाव आहे. त्या गावचा मी सरपंचाचे वडील आहे. साखरेची गोडी मुंगी वेडी झाली बा, साखरेची गोडी मुंगी वेडी झाली बा, जावे तिच्या वंशा तेव्हा कळे बा, जावे तिच्या वंशा तेव्हा कळे बा,
जावे तिच्या वंशा तेव्हा कळे बा शेतामध्ये कोला झोप घेतो कैसा बा शेतामध्ये कोला झोप घेतो कैसा बा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे बा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे बा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे बा साखरेची गोडी मुंगी वेडी झाली बा साखरेची गोडी मुंगी वेडी झाली बा जावे तिच्या वंशा तेव्हा कळे बा जावे तिच्या वंशा तेव्हा कळे बा जावे तिच्या वंशा तेव्हा कळे बा पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा बा पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा बा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे बा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे बा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे बा तुका म्हणे साधू ओळखावा कैसा बा तुका म्हणे साधू ओळखावा कैसा बा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे बा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे बा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे बा साखरेची गोडी मुंगी वेडी झाली बा साखरेची गोडी मुंगी वेडी झाली बा जावे तिच्या वंशा तेव्हा कळे बा जावे तिच्या वंशा तेव्हा कळे बा जावे तिच्या वंशा तेव्हा कळे बा जोरदार टाळ्या या सगळ्या रखुमाई किती गोड दिसायल्यात आणि लाजायल्यात सुद्धा ही सुद्धा लाजायली कुठून आलात तुम्ही रासाई वडगाव शिरूर तालुक्यामध्ये कसं वाटायले वारीमध्ये कसं वाटायले हा आनंद कुठेच नाही काय काय खूप मोठा आनंद असा आनंद कुठेच नाही असा आनंद कुठेच नाही पंढरपुरात आणि हे वारी सारखा म्हणताना डोळ्यामध्ये पाणी आनंद अश्रू आहेत का कसं वाटतं एरवीचं जगणं आपलं जे आहे दैनंदिन ते आणि वारी ह्याच्यात फरक आहे का नाही फरक आहे ना फरक आहे घरी आपलं सुरूच आहे रांधा वाढा उष्टी मालक म्हणते ओय चहा टाक ओय स्वयंपाक झाला का हित आयतय आयतय का कसं वाटतं का वर्षभर 350 दिवस तू स्वयंपाक करती लेकरांसाठी मालकासाठी नातेवाईक आले गेले गावातले लोक पण माऊलीला हे सुख जरा कमी मिळतं ना तुम्हाला आयत जरा आयत पानामध्ये पडतं आयत पानामध्ये पडतं हा ते जेवताना कसं वाटतं एकदम भारी छान वाटतं घरी जेवताना एवढूस जेवल्यासारखं वाटतं माहेरात जेवल्यासारखं वाटतं माहेरात जेवल्यासारखं वाटतं तुला माहेरात जेवल्यासारखं वाटतं माहेरात जेवल्यासारखं वाटतं माहेरात जेवल्यासारखं वाटतं सासरवाडीला जेवताना हितकुलं ताट आणि माहेरी गेल्यावर जेवायला वाढ मोठं ताट वारीमध्ये मोठं ताट मोठे पत्रवाळ्या मोठे द्रोण कसं वाटतंय थोड्या दिवसांनी असं वाटत असेल 365 दिवस वारी चलतच राहावं चालायचं विसावा घ्यायचा
हा, आणि संध्या वंश, छाया वंश, चहा तयार आहे. चहा. हा, लता वंश, जेवण तयार आहे. आम्हालाही बरं वाटतं, तुम्हालाही विश्रांतीची गरज आहे का नाही? वेगळी ऊर्जा मिळती आणि पांडुरंगाचे आशीर्वाद, नामस्मरण होऊन जाऊ द्या दानका. मी धरतो. लाजली लाजली. अगं ऐक ना, काय नाव आहे हिचं? काय नाव आहे? पार्वती. माझं ऐकतं खरी. ही जबाबदारी जी 24 तासनी माझ्यावर दिली, त्याचे मला पैसे मिळणार. मग मी लेकरांना खाऊ घेऊन जाणार. होऊन जाऊ. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे देवा, तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे, 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 मन मोहिले रे. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे देवा, तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे, 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 मन मोहिले रे. कंपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कंपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट भरिले, हळदीने मळवट भरिले मन मोहिले रे, मन मोहिले. मंडळी, ह्या सगळ्या माऊली ज्या आहेत ना, इतकं प्रेम करतात की आल्यानंतर नाही काहीतरी जेवून जा, खाऊन जा, जेवलात का, अतिशय आपुलकीनं चौकशी करतात. आणि वारीमध्ये एक आनंद आहे की वर्षभर बिचाऱ्या लेकरू जेवलं का, मालक जेवले का, आले गेले जेवले का, ही चौकशी करत असतात. तिला कुणीच विचारत नाही तू जेवली का. हा, त्याच्यामुळं वारीमध्ये पोटभर जेवा. वारकरी संप्रदाय तुमचं काय आहे? माहेर आहे. हा, भावाचं जेवण आहे त्यामुळे भरपूर जेवतो. भावाचं जेवण आहे त्याच्यामुळं कचून जेवा. लय चालायचंय कारण. स्टार कलाकार संदीप पाठक यांचा सत्कार होतोय, त्यांचा त्यांनी स्वीकार करा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु काकडे महाराज, गुरुदेव दत्त. आम्ही बारका माऊली, आम्ही बारामतीमध्ये, मी म्हणलं आता चला बारामतीत आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, दिंड्या येणार आहेत. आणि मला ह्यांनी हाक मारले, संदीप भाऊ मराठवाडा हो. म्हणलं आलो आलो आलो. गाडी थांबविली, उतरलो, रस्त्यातच उतरलो. इथं सगळ्यांना एकत्र केलं. छत्रपती संभाजीनगरचे सगळे वारकरी आहेत आणि दिंडी क्रमांक आहे 378 377 378 377. माऊली, वारी आल्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरणच बदलून जातं, एकदम प्रसन्न चैतन्य काहीतरी. तुमच्या काय भावना आहेत, कसं वाटतो? एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. वारी म्हणजे वर्षभराची ऊर्जा घेऊन जाण्याची वारी आहे. एकदम शरीर थकवा दूर, अगदी सुंदर आणि सुंदर. ऐसा सोहळा ऐसा आनंद, एका जनाधरी नाही भेद. आणि तुमच्या दिंडीचं वैशिष्ट्य काय असेल ना, काही जरा म्हणजे स्पेशल दिंडी आहे तुमची, काय वैशिष्ट्य आहे जरा सांगा आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना कळू द्या. आमची दिंडी म्हणजे 2 जिल्हे मिळून एक दिंडी, जालना संभाजीनगर. या दिंडीमध्ये म्हणजे यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. लहानापासून तर थोरापर्यंत सगळे दिंडीमध्ये सहभागी असतात. आलाशी कोठून जाणे कवना ठाया,
कोठून जाणे कवना ठाया घरदार नाही तुझी अवघी लटकीच माया सावध होय बापा काळ लागला बाबा 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 हे तू नका पाय बुडत जे बाबा आनंदवारी सहप्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट जड से जुडो विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ अंबुजा सिमेंट स्पेशल पार्टनर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संशोधनेनं समृद्धी असोसिएट स्पॉन्सर डेकोरस सांभाळेल फवारणीच्या पाण्याचे आरोग्य स्वच्छ दाणेदार झक्कास चवदार सोनपरी भगर डॉक्टर फिक्से वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट द रॉयल इन बारामती पुणे फॅशन बारामती